शिवसेनेत पक्षफुटी झाल्यानंतर जवळपास आपण पाहतोय की शिवसेनेला एक प्रकारे खिंडार लागल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार पक्षप्रवेश होत आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये। ठाकरे गटाचे नेते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यात सुद्धा शिवसेनेला असंच खिंडार लागलंय, कारण पुण्यातल्या आतापर्यंत खरं तर ठाकरे गटाचे पुण्यामध्ये 2 हाताच्या बोटांवर मोजण्या इतके नगरसेवक होते। आता मात्र ते एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच राहिलेत, कारण पुण्यातल्या 5 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर शहर प्रमुख संजय मोरे आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय वाटतंय पक्षप्रमुख म्हणून इतकं मोठं लॉस जो आहे तो पक्षाला होतोय आज? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठलं खिंडार वगैरे काय शिवसेनेला पडले नाही आहे। अनेक वेळा शिवसेनामध्ये बंडखोरी झालेली आहे, घाबरून झालेली ही पळापळ आहे। या जाणाऱ्या नगरसेवकांना भीती होती की आपण ज्यावेळी निवडून आलो पहिल्यांदा फक्त 200 मताच्या मताधिक्यानं शिवसैनिकांच्या बळावर निवडून आलो, पण आता मशीनची गडबड दिसतीये, निवडून येईल याची खात्री नाही, जनतेच्या संपर्कात आपण नाही आहोत, जनतेची कामं आपल्या हातानं झाली नाहीत, ही भीती त्यांना आहे। म्हणून ते शिवसेनेतनं पायउतार झाले आणि तिकडे गेले। जर त्यांना खरंच बंडखोरी इथले विचार पटले नसते तर शिवसेना प्रमुखांच्या विचारानं ते शिंदे गटाकडे वळले असते, पण तसं न करता ते सत्तेच्या बाजूने गेले की हे भारतीय जनता पार्टी मशीनची गडबड करते की काय, ही त्यांना भीती होती। त्या भीतीपोटी त्यांना तिकडे जावं लागले। छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, राजसाहेब ठाकरे गेले, शिंदे गेले, शिवसेना तशीच आहे आणि पुण्यातली शिवसेना अभेद्य होती। हे पण यांना भीती वाटली। यांच्याबरोबर पदाधिकारी कोणी गेले का? तर बिलकुल नाही। सर्व विभाग प्रमुख आमच्याबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर अजूनही आहेत आणि धाडणार आहेत। तेच लढत त्यांच्याबरोबर देणार आहेत आणि आमचेच शिलेदार शिवसेनेचे सैनिक विभाग प्रमुख त्यांचा पराभव या ठिकाणी करतील याची आम्हाला खात्री आहे। पण हे जे 5 नगरसेवक आज जात आहेत, या सगळ्यांच्या मागे स्वतःची त्यांच्या वॉर्डमधली ताकद होती। दक्षिण पुण्यामध्ये त्यांचं चांगलं नाव होतं आणि ज्येष्ठ आहेत सगळे तसे, म्हणजे 1-2 सोडले तर बाकीचे 3-4 जण हे चांगले ज्येष्ठ नेते आहेत। ठाकरे गटासाठी बरंच काम केलेलं आहे। त्यांच्या जाण्यामुळे पक्षातल्या लोकांवर तर परिणाम होईलच, मात्र मतदारांवरती सुद्धा परिणाम होईल असं वाटतं। मग जर स्वतःला नेते समजत होते जसं तुम्ही म्हणताय, मग जाण्याची गरज काय होती? तुम्ही या ठिकाणी नेते आहात, तुम्हाला वाव करण्यास पूर्ण मोकळीक होती, काम करण्याला मोकळीक होती, तुमच्याकडे 2-2 पदं होती। तुम्हाला नगरसेवक निवडून दिल्यावर पहिल्याच वर्षामध्ये तुम्हाला स्टँडिंग कमिटी दिली होती। जो तुम्ही म्हणताय आम्हाला निधी मिळत नाही, निधी वाटपालाच तुम्ही होतात। शिवसेनेच्या इतर नगरसेवकांना तुमच्या स्टँडिंग कमिटीमधून निधी देण्याकरता तुम्हालाच काम करायचं होतं, मग ते काम तुम्ही का नाही केलं? या 5 पैकी 4 जण स्टँडिंग कमिटीवर 4 वर्ष होते। एक नगरसेविकेला PMRDची पद दिलं होतं। बस ज्या ठिकाणावरून निधीचं उत्पन्नाचा स्रोत होता तरी तुम्ही रडताय। तुम्हाला निवडणूक तुम्ही लढवलात, तुमचे अनुभव इतर पदाधिकाऱ्यांना शेअर करून तुम्हाला स्पेशल पद दिलं पक्षानं मातोश्रीवरनं। त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही एकही मीटिंग घेतली नाही, कुठल्याही होणाऱ्या नगरसेवकाला पदाधिकाऱ्याला त्याविषयी निवडणुकीविषयी मार्गदर्शन केलं नाही, फक्त रडायचं। मग तुम्हाला पुढं होऊन काम करण्याकरता संधी दिली होती, तर पुढं न जाता तुम्ही बॅकफुटला स्वतः गेलात। इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः आपण काय करतोय, 4 बोटं स्वतःकडे असतात जेव्हा आपण दुसऱ्याकडे 1 बोट करतो तेव्हा। मग निधी तुम्हाला मिळत नाही अशी रड करता, पक्षातनं निधी येत नाही, हा महानगरपालिकेतनं आपल्या बुद्धिचातुर्यानं मिळवावा लागतो, पण तुम्ही त्या भाजप पुढं पायघाट्या घातल्या। आम्हाला विशेष वाटतंय की मागच्या 3 निवडणुका तुम्ही भाजपचं काम करताय, तुम्ही एवढ्या उशिरा भाजपमध्ये प्रवेश कसा केला? तुम्ही ज्यावेळी महानगरपालिकेची 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच वेळेला जाईल असं आमच्या वरिष्ठांना सुद्धा वाटत होतं की हे जाणार आहेत, कारण लागोपाठच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात यांनी काम केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ज्यांनी 2 निवडणुका लढवल्या, 3 निवडणुका लढवल्या, हे सगळे उमेदवार सांगतील की या 5 लोकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला का? म्हणजे यंदाच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये या 5 जणांनी काम केलं नाही? बिलकुल केलेलं नाही, फक्त तोंड दाखवायला इथे होते, पण सर्वस्वी मनानी, तनानी आणि धनानी हे सर्वस्वी भाजपही होते। यांना फक्त पैसा, निधी आणि स्वतःचं नाव एवढंच पाहिजे होतं। त्यांना पडण्याची भीती होती। अरे लढला पाहिजे तो सैनिक, जो लढतो, पडण्याची फिकीर करत नाही, पडतो आणि परत एकदा उभा राहतो आणि लढून येतो, तरच महापौर होतो, विरोधी पक्षनेता होतो। त्यांना स्टँडिंग फक्त पैशाची पदं पाहिजे, त्यांना पैसा दिसतोय।
भाजपचा निधी दिसतोय, भाजपचा पैसा येणारा पैसा दिसतोय. फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याकरता, स्वतःचे धंदे आहेत ते वाढवण्याकरता जे कुठे थांबले गेले आहेत. बँकांमध्ये यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. बँकांचं लोन यांच्या अंगावर खूप झालं आहे. यांच्यावर आता जप्तीची वेळ आलेली होती. म्हणून हे या ठिकाणी शिवसेनेतनं यांनी पळवाट शोधली. यांचे प्रकल्प रखडलेत. गुन्हेगारांना घाबरतायत. अरे गुन्हेगारांना, तुम्ही गुन्हेगार नाही आहे, तुमची कामं 2 नंबरची नाही, तुम्ही का घाबरता? तुम्ही इथं थांबा, ठामपणे पायावरून राहिले असते, तुम्हाला प्रत्येक शिवसैनिकांनी साथ दिली असती. मग तुम्हाला एवढं सगळं मिळून तुम्ही जाताय. मग जाताना गपचूप जायचं, दुसऱ्यांना दोष देऊन जायचं. तुमच्यात धमक आहे तर निवडून येऊन दाखवा. मग एवढी पदं भोगली, त्याचा उपयोग काय? स्वतःच्या स्वार्थाकरता केला. मग आता भीती वाटायला लागली, आपण पडू, आपल्याला दाबलं जाईल, मशीन मॅनेज होईल, अशी अनेक कारणं दिली गेली. वरिष्ठांना हे त्यांच्यावर आरोप करतायत, आम्हाला वरिष्ठ कधी भेटत नाहीत. उद्धव साहेबांबरोबर ह्या 5 जणांचे प्रत्येक सेपरेट फोटो आहेत. त्यांचं फेसबुक ओपन करा. उद्धव साहेबांबरोबर असतील, रश्मिताई ठाकरेंबरोबर असतील, आदित्य साहेबांबरोबर असतील, यांच्या सगळ्यांबरोबर यांचे फोटो आहेत. वेळोवेळी उद्धव साहेब पुण्यात आलेत. आदित्य साहेबांनी अनेक विषयांवर पुण्यामध्ये येऊन धडक दिली आहे. अनेक विषयांवर महानगरपालिकेत आलेले आहेत. असं आले नाहीत आदित्य साहेब ठाकरे. नेते आलेत, राऊत साहेब आलेत, सचिन आई साहेब आलेत, शिरोडकर साहेब तर सातत्यानं येऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याशी भेटून आमच्याबरोबर येऊन आम्ही प्रत्येकाची अडचण विचारतोय, कसं लढता येईल याचं नियोजन गेले 2 वर्षापासून आमचं चाललंय. एवढी तयारी असताना तुम्हाला भीती कशाची वाटली हे जाहीर करा पहिलं. ते ठीक आहे की तुम्ही म्हणताय मातोश्रीवरून सगळ्यांचे फोटो आहेत वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे आता विशाल धनवडे असं म्हणतायत की ज्यांच्या हातात बॅक ऑफिस द्यायला पाहिजे होतं त्यांच्या हातात पुण्यातला संपूर्ण पक्ष देण्यात आला, त्यामुळे आम्हाला पक्षाचं भविष्यच पुण्यात ते दिसत नाही. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ज्या वेळी महानगरपालिकेची आंदोलनं झाली त्यावेळी हा माणूस उपस्थित नव्हता. भाजप दुखावेल असं काम त्याच्या हातानं कधी झालं नाही. कोण बॅक ऑफिसला काम करते? मग तुम्हाला फ्रंट लेवून काम करायला काय झालं होतं? तुम्हाला 2-2 पदं होती, इतर सगळ्यांकडे एकच पद होतं. फ्रंट लेवून काम करण्याकरता जर पक्षाने तुमच्यावर डबल पदाची जबाबदारी दिली होती, मग तुम्ही फ्रंटला का नाही आलात? कोणाला घाबरलात? हे सिद्ध करणं, हे व्यक्त होणं गरजेचं आहे. बॅक ऑफिस ह्याला काय? मग तुम्हाला पक्षातनं जायच्या वेळेला हे का म्हणावं लागलं? पक्षात असताना हे वरिष्ठांकडे तुम्हाला ही बाब का नाही मांडता आली? पक्षश्रेष्ठी वारंवार पुण्यात येत होते, तुम्हाला भेटत होते, मातोश्रीला जाऊन तुमचे फोटो आहेत, त्यावेळी त्यांच्यासमोर ही बाब का नाही मांडली? आणि पक्ष बघतोय, ज्यावेळी किरीट सोमय्याला आम्ही लोळवला त्यावेळी तुम्ही नव्हतात, ज्यावेळी उदय सामंतला लोळवलात त्यावेळी तुम्ही नव्हतात, ज्यावेळी भाजपची आंदोलन झाली त्यावेळी तुम्ही नव्हतात, तेव्हा तुम्ही बॅकफुटला होतात. ती सवय तुमची इतरांवर लादायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्याच माध्यमातून तुम्ही टीव्हीला माध्यमांनी दाखवलंय की सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी माझ्यासोबत, माझे सहकारी गजानन थरकुड्यांसोबत काम करताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरलोय, फ्रंटने उतरलोय, सामोरं जातोय, भिडतोय, नडतोय आणि आमचा पक्ष वाढवतोय. तेव्हा तुम्ही कुठे आहात? त्यावेळी तुमचा थांगपत्ता दिसत नाही. तिथे लपून छपून यायचं, आंदोलनाला गपचूप कोपऱ्यात थांबायचं, माझी हजेरी लावायची. फोटो फ्रेममध्ये कुठेही नाही. ज्यावेळी भाजपचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले त्या एकाही आंदोलनाला या सगळ्यांची उपस्थिती अजिबात नव्हती. का? भाजपला एवढे घाबरत होतात? धमक नाही तुमच्यात म्हणून पळून झालात. बाळा ओसवाल असं म्हणतात की आम्हाला नाईलाज असतं काँग्रेस बरोबर राहावं लागलं, ज्या विचारसरणीचे आम्ही नाही आहोत, त्यामुळे आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी भाजपबरोबर. पक्षश्रेष्ठींनी ज्यावेळी निर्णय घेतला त्याच वेळी तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होतं. मग तुमचं पद जाईल, ते पद भोगण्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबलात. पक्षाचा आदेश हा शीर्षाबंदी असतो. भारतीय जनता पार्टीने ज्यावेळी 2014 पासून युती तोडण्याचं काम त्यांनी केलं, ते कारस्थान त्यांनी सुरुवात केली. 19ला परत फायदा होत नाही म्हणून परत युतीत आले. ज्यावेळी उद्धव साहेबांना शब्द दिला होता की समसमान पदांचं वाटप करू, त्या शब्दाला ते जागले नाहीत. म्हणून उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मग त्याच वेळी तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर बाहेर का नाही पडलात? साहेबांनी हिंदुत्व कधी सोडलं नाही. हिंदुत्वाचा शब्द साहेबांनी कायम ठेवलेला आहे. हे मनात राम आणि हाताला काम, हृदयात राम हाताला काम, हे कायम साहेब म्हणत आलेले आहेत. हिंदुत्वाबरोबर आम्ही सोडलं कदापि शक्य नाही. हे हिंदुत्व शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला शिकवलं. शिवसेना हिंदुत्व कसे सोडेल हे तुम्ही जाणतात. पण काहीतरी बोलायचं. मग तुम्ही 2.5 वर्षाचा कार्यकाल त्यावेळेच्या सत्तेचा उपभोगला, महापालिकेचा उपभोगला, आणि ज्यावेळी आपल्याला आता काही राहिलं नाही आहे, महापालिकेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने लांबवल्या, मग ही पळवाट शोधली. तुम्हाला असं वाटतंय का की भाजपने हे स्वतःहून गेलेत नगरसेवक, असं वाटतं की भाजपकडून काही ऑफर असते?
भाजपकडनं ऑफर त्यांना आज नाही गेले 2.5-3 वर्षापासून आहेत. सभागृहामध्ये स्टँडिंग कमिटीने बसल्यापासून आहेत, निधी वाटपावरून आहेत. मग त्यांना असं कळलं की सत्ताधाऱ्यांबरोबर राहिलो तर आपल्याला निधी जास्त मिळेल आणि त्यातनं सत्तेचा आणि त्यातनं मिळणारं कमिशन हे जास्त मिळेल, यासाठी ही पळवाट शोधलेली आहे. पक्ष एक संघ होता, मग तुम्हाला अनेक 5 वर्ष तुम्ही नगरसेवक होतात, पुढची 2.5 वर्ष तुम्ही 2-2 पदावर होतात पक्षाच्या, त्यावेळी तुम्हाला हे आठवलं नाही सगळं. पक्ष सोडून जायचं, हिंदुत्व, मग फ्रंटला कोण काम करतं का बॅकला काम करतंय. मी इतके वर्ष काय केलं? प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता पक्षासाठी पुढे येऊन काम करण्याचा. त्यावेळी तुमच्या ऑफिसला बसून राहिलात, आतमध्ये स्वतःला कोंडून घेऊन राहिलात, आंदोलनाला रस्त्यावर नाही उतरलात. हे कोण बोलणार? हे पक्ष सगळं जाणून आहे, वरिष्ठांना सगळं कळतं. तुमच्या माध्यमातून वरिष्ठ मुंबईला बसून सगळं बघत असतात, पुण्यात येऊन चौकशी करत असतात. त्यांची टीम पुण्यात काम करत असते, कोण फ्रंटला काम करते आणि कोण बॅकला काम करते हे वरिष्ठ चांगल्या प्रकारे जाणून आहेत. पण आता एका बाजूला भाजपने जरी या सगळ्यांचं स्वागत करायचं ठरवलं असतं, पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय खरं तर आपण असं म्हणूयात, मात्र स्थानिक भाजपमध्ये कुठेतरी थोडीशी धुसफूस पाहायला मिळू शकते का? कारण नाराजीचं वातावरण होऊ शकतं. या जागा कुणी लढवायच्या? अगदी माझ्या मनातला हा तुम्ही प्रश्न विचारलात. यांचा प्रवेश 3 तारखेला होता, तो 5 तारखेवर पोस्टपोन झाला, परत 6 तारीख दिली गेली, आज 7 तारीख उजाडली. का? तर भारतीय जनता पार्टीच्या जे अनेक वर्षापासून कार्य करणाऱ्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचा न्याय धुडकावला जातोय. ज्यांना आता न्याय द्यायची वेळ भारतीय जनता पार्टीला आली होती त्यांना त्यांनी बाजूला केलं आणि यांना पुढे आणलं आणि ह्यांच्याच रोषामुळे हा पक्षप्रवेश थांबला गेला होता. पण आता गोळी सुटली होती, त्यांना शब्द दिला होता, कसाबसा प्रवेश होतोय. पण त्या भाजपमध्ये बांडाळी उफाळण्याची वेळ या ठिकाणी आलेली दिसतीये. म्हणून हा प्रवेश गेल्या मागच्या आठवडाभरामध्ये लांबला गेला. मुख्यमंत्री पुण्यात आले, पण हा प्रवेश होऊ नाही शकला. पुण्यातले नगरसेवक होते ना, मग पुण्यात प्रवेश झाला असता, का थांबला? जो काही रोष पक्षामध्ये वाढलाय तो जाणून घेण्याकरता मुख्यमंत्र्यांना पुण्यात यावं लागलं. हाच शिवसेनेचा विजय आहे. नाना भानगिरे असं म्हणतायत की जरी हे नगरसेवक आता भाजपमध्ये जात असले तरी या शिवसेनेच्या जागा होत्या आणि त्या धनुष्यबाण चिन्हावरतीच आम्ही लढवणार आहोत यावेळेस. त्यामुळे शिंदे गटही कुठेतरी नाराजीत असल्याचं दिसतं. त्यांना कुठेतरी युतीमध्ये जागा शोधायची असेल आणि ह्या जागा आम्हाला मिळाव्यात असा त्यांचा होरा असेल, म्हणून त्यांनी वक्तव्य केलं असेल. ते आणि भाजप मिळून काय ठरवतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की आता अगदीच हाताच्या बोटावर मोजणे इतके नगरसेवक राहिलेत. आता इथून पुढे पक्षाचं काम कसं असणार आहे? किती नगरसेवक निवडून येतील असं वाटतं? जे स्वार्थाकरता नगरसेवक गेलेत आणि पक्षनिष्ठेबरोबर जे नगरसेवक राहिलेत त्या राहिलेल्या नगरसेवकांसोबत आम्ही काम करणार आहोत. त्यांचा अनुभव इतर आमच्या पदाधिकाऱ्यांना देऊन निवडणूक कशा लढवायच्या हे वरिष्ठ पण सांगतील, निवडून आलेले नगरसेवकही सांगतील. पण जे जाणारे होते ते भुकलेले होते, त्यांची भूक फार मोठी होती. त्या भुकलेला आम्ही भीक घालत नव्हतो आणि घालणार नाही. पण उरलेले शिलेदार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत, ते आमच्यासोबत आहेत. मातोश्री समोर जाऊन उद्धव साहेबांना भेटून त्यांनी आपली पक्षनिष्ठा जाहीर केलेली आहे आणि त्यांनी सांगितले 2 गटनेते आमच्यासोबत आहेत. त्यामध्ये एकही गटनेता गेलेला नाही आहे. ज्या 3 गटनेते अशोक हरणावसुद्धा आहेत, पृथ्वीराज सुतार आहेत, संजय भोसले आहेत, श्वेताताई चव्हाण आहेत आणि आमचे जे काँग्रेसचं तिकीट मिळून गेले ते अविनाश साळवेजी, ते कदाचित परत आमच्याकडे येऊ शकतात. म्हणजे 8 पैकी 9 पैकी 4 नगरसेवक 5 नगरसेवक गेले, बाकी इथेच आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना स्वतःवर विश्वास आहे की आम्ही पुन्हा शिवसेनेतनंच निवडून येऊ शकतो. आम्ही जनतेची कामं केलीत, त्यांनासुद्धा तेवढाच निधी मिळाला होता, ते का नाही गेले? स्वतःच्या कामावर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे आणि पक्षावर निष्ठा आहे, म्हणून त्या नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि सगळेच फ्रंट लावून काम करतात. यांच्यासारखे ऑफिसमध्ये बसून स्वतः बॅकफुटला राहायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायचे, ही नीती आमच्या शिलेदारांमध्ये नाही. नक्कीच. माझ्याबरोबर संजय मोरे होते, शहर प्रमुख आहेत आणि शहर प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची बाजू, पक्षाची बाजू मांडलेली आहे. जे गेले ते स्वार्थासाठी गेलेले आहेत, त्यामुळे पक्षाला यातून फारसा काही परिणाम होणार नाही. जो काही परिणाम होणार असेल तो आम्ही नवे पदाधिकारी जे काही आहेत ते तयार करून हा सगळा जो काही फरक पडणार आहे तो सुद्धा भरून काढू आणि पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट हा पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त करताना हे पाहायला मिळतात. अर्थात आता या 5ही नगरसेवकांचा पक्षप्रवेश झालेला आहे, त्यामुळे भविष्यात पुण्यातल्या राजकारणात नेमकं काय काय होतं हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे भाजपमध्ये पण स्थानिक नेत्यांमध्ये कुठेतरी थोडीशी धुसफूस असलेली पाहायला मिळते, थोडीशी नाराजी पाहायला मिळते. त्यामुळे हे जे 5 नगरसेवक आता भाजपमध्ये गेलेत त्याच्यामुळे पुण्याच्या राजकारणावर अतिशय मोठा परिणाम होणार आहे, एवढं मात्र नक्की. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव, मँगो हॉलिडेज.
घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.